ठरलं. तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली जेव्हा मधुभाऊंना भेटायला हॉस्पिटलमध्ये येते आणि मधुभाऊंचा हात तिने हातामध्ये घेतल्यानंतर आता आई-बाबांबद्दल जे काही विचारलेलं आहे तर तेच आता मधुभाऊंना सांगायचं असतं म्हणून मधुभाऊंचा अगदी जीव खालीवर होत असतो. त्यांचे जे काही आता ते हृदयाचे ठोके आहे तर ते जास्त वाढतात. मधुभाऊंना अगदी खूप त्रास होत असतो कारण त्यांना सायलीला काही सांगता येत नाही म्हणून त्यांना अगदी हा त्रास होत असतो. तेव्हाच सायली जायला निघलेली असते, परंतु जेव्हा आता ती मागे वळून बघते तर आता मात्र जे आता सायली एवढं पाहते आणि लगेच डॉक्टरांना आवाज देते की डॉक्टर लवकर या. तेव्हा आता सायलीचा आवाज ऐकून नर्स आणि डॉक्टर धावतच येतात. आता डॉक्टर मधुभाऊंना चेक करतात. नर्स सायलीला बाहेर थांबायला सांगते. तेव्हा आता मधुभाऊंना ऑक्सिजन लावून आता लगेच सलाईन लावली जाते आणि मधुभाऊवर आता उपचार सुरू होतात. त्यानंतर आता सायली ही खूपच रडत असते. मधुभाऊंची ती अवस्था तिला बघवत नाही इतकी आता सायली बाहेर येऊन रडत असते. तर त्यावर आता अस्मिता इकडे आता अर्जुनला म्हणत असते की ही लोक परत का आलीत आणि मला खरंच यांचं नाटक आता नाही बघवत. तेव्हा आता अर्जुन म्हणतो मला तर यांच्याशी बोलू सुद्धा वाटत नाहीत. तेवढ्यात आता मैना आणि सदाशिव बाहेर येतात. तर अस्मिता अर्जुनला खुणावते की बघ ते आलेत. आता कल्पना आणि प्रताप तर शांत उभे असतात आणि प्रिया आणि विमल मात्र अगदी किचनमध्ये. प्रिया तर मात्र अगदी गंमतच पाहत असते की नक्की काय होतं. आता प्रियाला तर एक प्रकारची मनामध्ये भीतीच असते की नक्की यांना काही संशय आला तर नसेल ना. आता मैनावती आणि सदाशिव जेव्हा बाहेर येतात, मैनावती आता कल्पनाला म्हणते की कल्पना ताई अहो थोडीशी हळद वगैरे मिळेल का हे बघा हो यांना लागलेलं आहे आणि जर थोडी लावली तर त्यांना बरं वाटेल. तर घरातील सगळेजण अगदी रागानेच पाहत असतात. अर्जुनला तर खूपच राग येतोय. आता कल्पनाला खुणावते की हळद दे म्हणून. तेव्हा आता कल्पना पूर्णाईकडे पाहते. काही न बोलता विमलला आवाज देऊन आता हळद द्यायला सांगते. तर विमल म्हणते की हो वहिनी आणतेच. तेव्हा आता सदाशिव अगदी हात थरथर कापत हात जोडतो आणि म्हणतो की अन्नपूर्णा मॅडम प्रताप साहेब आणि हे बघा जावे बाप्पू आम्हाला खरंच तुमची सगळ्यांची माफी मागायची. अहो आमची बबली ही तुमच्यासारख्या चांगल्या माणसांच्या घरामध्ये सून म्हणून आली, पण आम्ही खरंच त्याची कधी किंमत नाही केली हो. मी तुम्हाला आई शपथ सांगतो की मी दारू सोडली होती, परंतु काय करणार जुने सोबते भेटले, मोह आवरला नाहीत. तेव्हा आता अर्जुन तर खूपच रागाने आता पाहत असतो. प्रिया आता त्यांच्याकडे रागानेच पाहते आणि ते म्हणतात ना वाईट संगतीचा परिणाम वाईटच होतो आणि असं काहीतरी झालंय. तेव्हा आता मैनावती सुद्धा म्हणते की हो ना अहो खरंच यांना खूप वाईट वाटलं, चूक झाली यांची. म्हणून आता मैनावती सुद्धा हात जोडण्याचं नाटक करते आणि ह्यावेळेस त्यांना माफ करा असं म्हणते. तेव्हा आता पूर्णाई रागातच म्हणतात की आजपर्यंत हेच करत आलोय. तुमचं वागणं हे सभ्य माणसाला शोभेल असं नाही. तर हे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आम्हाला दिसत आहे, पण तरी सुद्धा आम्ही काही बोललेलं नाही. परंतु आज मात्र जे काही झालं तर त्यावरून डोक्यावर पाणी गेलं. सदाशिवराव तर कल्पना सुद्धा आता सदाशिवला रागवते आणि म्हणते की आज जे काही प्रकरण झाले ते किती भयंकर आहे हे तुमच्या लक्षात काय येत नाही. तर सायलीकडे बघून आम्ही असं किती दिवस सहन करत राहायचं. त्यावर आता प्रताप हा सदाशिवला म्हणतो की सदाशिवराव अहो आमचा मुलगा आणि तुमचा जावई या शहरातील नामवंत वकील आहे, तर तो गुन्हेगारांना तुरुंगामध्ये पाठवतो, पण आज तुमच्यामुळे मात्र म्हणजे त्याच्या सास्यांना तुम्हाला तुरुंगातून सोडवण्याची वेळ त्याच्यावर आलेली आहे. तर आणि तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतं की आम्ही तुम्हाला माफ करू. तेव्हा मात्र आता प्रिया मनात म्हणते की नका करू. दोघांना एकदाच कायमच्या घराच्या बाहेर काढा, कारण माझी एकदाची यातून सुटका तरी होईल. आणि तेवढ्यात आता अर्जुनच्या मोबाईलवर सायलीचा कॉल येतो. अर्जुन कॉल उचलतो आणि म्हणतो की सायली
बोल, तो हॉस्पिटल मधून निघालीस का? त्यावर आता सायली म्हणते की नाही अर्जुन सर तर अजून येथेच आहे. तेव्हा आता सायलीचा तो रडका आवाज ऐकून अर्जुनला आता काहीतरी झालेले आहे हे लक्षात येते. तर त्यावर आता अर्जुनला लगेच उठतो आणि विचारतो की सायली, अगं काय झालं? तू रडतेस का? त्यावर तर सायली म्हणते की अहो डॉक्टरांनी सांगितलं की मधुभाऊंची तब्येत अचानक बिघडलेली आहे. तर अर्जुन बोलतो की काय म्हणते सायली? तर आता सायली म्हणते की हो त्यांचा बीपी अचानक लो झाला. डॉक्टर असंच काहीतरी म्हणालेले आहे. सायलीला व्यवस्थित सांगता येत नाही. तर आता अस्मिता विचारते की अरे अर्जुन काय बोलतेस सायली? तेव्हा आता अर्जुन म्हणतो की सायली हे बघ. तर सायली म्हणते की आता खरंच मला खूप भीती वाटते. अर्जुन म्हणतो की सायली तू टेन्शन घेऊ नकोस, डॉक्टर्स आहेत ना येथे आणि ते ट्रीटमेंट देतात ना, मी लगेच निघतो. तेव्हा सायली हो म्हणून आता फोन ठेवते. तर प्रियाला आता समजते की नक्की हा मधुभाऊ शुद्धीवर येतो की काय. आता पूर्णाई फोन ठेवल्यानंतर अर्जुनला विचारते की अरे मधुभाऊंच काय ते ठीक तर आहेत ना? वरता अर्जुन म्हणतो की नाही, ॲक्च्युली मधुभाऊंची तब्येत जरा बिघडलेली आहे. तर त्यांच्या हृदयाचे ठोके वर खाली झालेले आहे. त्यामुळे आता मात्र मधुभाऊंची तब्येत व्यवस्थित नाही. त्यावर आता कल्पना म्हणते की हो त्यामुळे हे बघ. अरे काळजी तर वाटणारच. त्यामुळे अर्जुन तू आत्ताच्या आता निघ, सायलीला आता तुझी गरज असणार आहे. तर तेव्हा मात्र आता हे सर्व ऐकून आता प्रियाला तर खूपच आनंद होतो. प्रिया आता मनातून खूप हसते आणि म्हणते की खरंच काय मस्त न्यूज आहे. तर एकदाचा हा म्हातारा खपला तर माझ्या डोक्यावरची टांगती ती तलवार आहे तर ती अगदी खाली पडेल. एकदाच टेन्शन जाईल. तेव्हा आता प्रताप लगेच उठतो आणि प्रताप अर्जुनला म्हणतो की अर्जुन तू एकटा जाऊ नकोस, चल मी तुझ्या सोबत येतो. तर तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणतो की ओके डॅड. मधुभाऊंची जी काही मेडिकलची जी काही फाईल आहे तर ती माझ्याकडेच आहे. मी वरून लगेच घेऊन येतो. अर्जुन धावतच रूममध्ये जातो. त्यावर आता कल्पना म्हणते की खरंच ना सायलीच्या मागे हे काय लागलेलं आहे देव जाणे. तर अस्मिताला सुद्धा वाईट वाटतं. अस्मिता सुद्धा म्हणते की खरंच बिचारी सायली किती घाबरली असेल. आता सगळ्यांना सायलीची काळजी वाटते. परंतु प्रियाचा चेहरा मात्र अगदी हसरा असतो. अर्जुन घाईने ती फाईल खाली घेऊन येतो आणि डॅडला म्हणतो की चला. प्रताप आणि अर्जुन घाईने हॉस्पिटलला निघून जातात. त्यानंतर आता मधुभाऊंना इकडे ICU मध्ये आणलं जातं. आता डॉक्टरांची आणि नर्सची यांची धावपळ सुरू असते. तेव्हा आता येणाऱ्या जाणाऱ्या नर्सला आता सायली विचारत असते की मधुभाऊंची तब्येत कशी आहे. परंतु कोणी काही उत्तर नाही देता. फक्त त्यांची धावपळ सुरू असते. ती त्यांना विचारण्यासाठी त्यांच्या मागे धावत असते. परंतु आता सायलीच्या जीवाची फारसी मधुभाऊंच्या जीवासाठी अगदी तळमळ सुरू होत असते. आता मात्र ही नर्स आहे तर त्यांची ये-जा सुरू असते. एका मागून एक जण येत असतो. सायली प्रत्येकाला आता मधुभाऊंच्या तब्येतीविषयी विचारण्याचा प्रयत्न करते. परंतु कोणी आता सांगायला तयार नसतात. सायली रडतच आता खूप विनवण्या करत असते आणि तेवढ्यात मात्र आता एक नर्स बाहेर पडते. तर सायली तिच्या मागे जाते आणि म्हणते की अहो नर्स ऐका, अहो मॅडम प्लीज सांगा ना मधुभाऊंना काय झालेलं आहे. तर आता ती नर्स बोलते की हे बघा ट्रीटमेंट सुरू आहे, कळेल लवकरच नक्की काय झाले ते. सायली म्हणते की डॉक्टरांचं काय म्हणणं आहे. तर आता ती नर्स म्हणते की अहो कळेलच लवकर. आणि घाईने मात्र आता ती सुद्धा ये-जा करून आता जे उपचारासाठी लागत आहे तर ते अगदी नेत असते. तेव्हा आता लगेच सायली खूप रडत असते आणि देवी आईचा धावा करते. देवी आईला म्हणते की देवी आई अगं किती परीक्षा तू माझी पाहणार आहेस. अगं ज्यांना मी माझे आई वडील मानत नाही तर ते माझ्या घरामध्ये मजा घेतात आणि ज्यांना मी माझे वडील मानते तर त्यांना तू माझ्यापासून हिरावून घेणार आहे का. म्हणून सायलीला आता मधुभाऊंची खूप काळजी वाटते. आणि हे बघ देवी आई मी असं नाही होऊन देणार. जर माझी श्रद्धा खरी असेल तर मात्र मी माझ्या मधुभाऊंना माझ्यापासून कुठेही हिरावून
तुला नाही घेऊन देणार. आणि तेवढ्यात सायली आता बाहेर पडते आणि त्याच वेळेस अर्जुन आणि प्रताप तेथे येतात. तेव्हा आता लगेच अर्जुन एकटाच पाहतो. प्रताप म्हणतो की अरे ट्रीटमेंट तर इथे सुरू आहे. मग सायली कुठे गेली? सायली तर इथे दिसत नाही. तेव्हा आता अर्जुनला सायलीची आणखीनच काळजी वाटते. त्याला खूप टेन्शन येते. प्रताप म्हणतो की अरे ती तर इथे मधुभाऊंच्या रूमच्या बाहेरच असायला हवी होती. त्यावर आता अर्जुन म्हणतो की बहुतेक ती औषध घेण्यासाठी गेली असेल. तर तेव्हा आता लगेच प्रताप म्हणतो की जा बघून ये. म्हणून आता अर्जुन सायली औषध आणायला गेली की काय मेडिकल वगैरे मध्ये चेक करतो, परंतु सायली तिथे नसते. आणि आता अर्जुन धावतच बघायला तिला शोधायला बाहेर येतो आणि परत तिला शोधून आता तो जवळ येतो आणि प्रतापला म्हणतो की डॅड सायली तर इथे कुठेही नाही. तर प्रतापला सुद्धा खूप टेन्शन येते. सायली गेली कुठे असेल. आणि तेवढ्यात एक नर्स बाहेर येते. तर आता अर्जुन तिला विचारतो की नर्स हे बघा माझी बायको सायली, सुभेदार येथेच होत्यात ना? तेव्हा ती नर्स सांगते की हो आतापर्यंत त्या येथेच होत्या, खूप रडत होत्या, परंतु आता इतक्यातच त्या बाहेर गेल्यात. तर अर्जुन म्हणतो की काय बाहेर गेल्यात? तेव्हा प्रताप म्हणतो की अर्जुन तू लगेच जा बाहेर जाऊन तिला शोध, तोपर्यंत मी इथे उभा आहे. तू इथे काही काळजी करू नकोस. तेव्हा आता अर्जुन ती फाईल प्रतापच्या हातात देतो आणि आता लगेच अर्जुन म्हणतो की ती सापडल्यानंतर मी तुम्हाला फोन करतो डॅड. तर सायली मात्र इकडे अनवाणी पायनी आता देवी आईच्या मंदिरात जायला निघलेली असते. आणि तेवढ्यात अर्जुन धावतच बाहेर येतो. समोर तो सायलीला पाहतो. सायली अगदी जोर जोरात जात असते. अर्जुन तिला आवाज देतो की सायली सायली थांब. तेव्हा आता सायली थांबते. अर्जुन तिला विचारतो की सायली तुझं काय चाललं? तू कुठे जात आहेस? अगं जेव्हा मी हॉस्पिटलला पोहोचलो तेव्हा नर्सनेच मला सांगितले की तू आत्ताच बाहेर पडली म्हणून. तेव्हा तुझ्या पायातील चप्पल कुठे आहे? तर आता सायली म्हणते की हे बघा मी देवी आईच्या मंदिरात अगदी देवी आईला जाब विचारायला चालले. जर मी अनवाणी गेले तर कदाचित तिला माझी इच्छा पूर्ण करावीच लागेल. आता हे सर्व ऐकून अर्जुन सायलीला म्हणतो की सायली अगं कसला वेडेपणा आहे हा? अगं हे बघ, अगं तुला त्रास होईल. आणि मधुभाऊंना तर आता हॉस्पिटलमध्ये चांगली ट्रीटमेंट मिळत आहे. तर तेव्हा आता सायली म्हणते की त्यांना त्यांचे काम करून द्या आणि मी मात्र माझं कर्तव्य करणार आहे. देवळामध्ये अनवाणी पायाने चालत जाणार आणि अगदी अनवाणी पायानेच आता हॉस्पिटलमध्ये परत येणार. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो की सायली तू नाही ऐकणार तर मग ठीक आहे, मी सुद्धा तुझ्याबरोबर अगदी अनवाणी पायानेच येतो. डॅड आहे हॉस्पिटलमध्ये. ओके चल चल आता निघूयात. तेव्हा आता अर्जुन सायली मंदिरात जायला निघतात. त्यानंतर आता इकडे कल्पना, पूर्णाई आणि अस्मिता ह्या एकत्र बसलेल्या असतात. त्यांना सायलीची खूप काळजी वाटते. तर आता कल्पना म्हणते की खरंच सायलीला आता तिचे आई बाबा सापडले याचा सुद्धा आनंद अगदी मिळत नाही. आणि तिकडे तर मधुभाऊंची तब्येत सुद्धा अचानक बिघडली. किंवा अस्मिता म्हणते की खरंच सायली लहानपणीच हरवली आणि ती मधुभाऊंना सापडली. हे खरंच किती बरं झालं होतं. तर या भयंकर लोकांच्या संस्कारात जर सायली वाढली असती, सायली मात्र त्या रीना, मीना, टीना यासारखी झाली असती. तर आता मैनावती आणि सदाशिव मात्र चोरून यांचं बोलणं ऐकत असतो. आणि प्रिया तर अगदी किचनमध्ये बसून यांचे हे बोलणे ऐकत असते. आता अस्मिता पुढे म्हणते की हा विचार जरी माझ्या मनात केला तरी सुद्धा मला कसतरी होते. त्यावर आता पूर्णाई म्हणते अस्मिता तू काही टेन्शन घेऊ नकोस, सायलीचं सर्व काही चांगलं होणार आहे. तर आपली सायली खरंच किती स्वच्छ मनाची मुलगी आहे. तर देव तिला दुःख नाही देऊ शकत. तेव्हा आता कल्पना म्हणते की हो ना, मला सुद्धा तेच वाटतं. आणि त्या लोखंडेंचं सुद्धा काहीतरी मार्गाला लागेलच. आता ही टेन्शन आहेत ना ती लवकरात लवकर जायला हवीत. मात्र आता मैनावती हे ऐकून आता ह्या सदाशिवला विचारते की अहो या काय बोलतात?
टेन्शन म्हणजे आपणच ना सदाशिव हो असं म्हणतो. तर आता मैनावती म्हणते की अरे देवा, म्हणजे आता हे आपल्याला घराच्या बाहेर काढून देतात की काय. तर सदाशिव म्हणतो की हो, ते जेल प्रकरण आलेलं आहे ना मध्ये, त्यामुळे आता हे सगळं झालं असेल. तर मैनावती आता सदाशिववर चिडते आणि लवकर तुमच या लक्षात आलं, बरं झालं. तर आणि आता मात्र या सगळ्यामुळे आपली ही श्रीमंती आणि रोज असं गोडावर हात मारून खाणं आणि कुठे जाण्यासाठी मात्र गाडीमध्ये अगदी बसून जाणं हे आपलं बंद होणार आहे. तर तेव्हा आता सदाशिवराव म्हणतो की अगं, मग ते आपल्यासाठी आयुष्यभर पुरणार होतं का. मैनावती चिडते आणि म्हणते की जरा हळूच बोला. सदाशिव म्हणतो की अगं हळूच काय, हळूच सोन्याचा चमचा घेऊन कुठे तू जन्माला घेऊन आली होतीस का. म्हणते की मला गोडदोड खायचं म्हणून. आणि चल आता खोलीमध्ये मध्ये आपल्याला पुढे काय करायचं हे ठरवायला पाहिजे आता. इकडे सायली ही अनवाणी पायाने चालत असते. तेव्हा आता अर्जुन तिला खूप समजावतो की अगं सायली, ऐक ना, आपण गाडीतून देवी आईचे दर्शन घ्यायला जाऊयात, माझं ऐक. तेव्हा आता सायली म्हणते की नाही, मी देवी आईला साकड घालायला चाललेली आहे आणि हाच एकच मार्ग माझ्याकडे आहे. तर तेवढ्यात आता अर्जुनच्या मोबाईलवर प्रतापचा कॉल येतो. तर अर्जुन घाईने फोन उचलतो आणि डॅड बोला असे म्हणतो. तर आता प्रताप विचारतो की अरे अर्जुन, सायली तुला भेटलीस का. आता चैतन्य सुद्धा आता इथे प्रताप जवळ हॉस्पिटलला आलेला असतो. तर अर्जुन आता प्रतापला म्हणतो की हो, ती भेटली, ती मंदिरात चाललेली आहे आणि मी सुद्धा तिच्या सोबत आहे. आणि अर्जुन आता प्रतापला विचारतो की मधुभाऊ ठीक तर आहेत ना. तर प्रताप म्हणतो की डॉक्टरांची धावपळ इथे सुरू आहे, पण तू येथील काळजी करू नको, कारण माझ्यासोबत चैतन्य सुद्धा आहे. आम्ही येथील सर्व काही हँडल करतो, आम्ही डॉक्टरांबरोबर बोलतोय, तू फक्त सायलीची काळजी घे. आणि तेवढ्यात आता सायलीच्या पायात काच खुसते, पायातून रक्त येत असते. सायली आता आपला एक पाय वर धरते आणि ती काच काढत असते. तर अर्जुन धावतच येतो आणि म्हणतो की सायली, मी तुला म्हणत होतो ना की आपण गाडीतून जाऊयात. तो तर ऐकायला तयार नाही. सायलीला खूप त्रास होत असतो. अर्जुनचा जीव आता खूप सायलीसाठी तळमळ करत असतो. त्याला सुद्धा खूप आता सायली बरोबर वेदना होतात. तेव्हा आता सायली तरी सुद्धा आपल्या पायाचा विचार करत नाही आणि शेवटी ती मंदिरात येतेच. अर्जुन तिच्या हाताला धरतो आणि तिला देवी आईच्या मंदिरात घेऊन येतो. देवी आईच्या मंदिरात आल्यानंतर सायली पहिल्या पायरीचे दर्शन घेते, ज्या पायामध्ये सायलीच्या काच भरलेली असते आणि ती काच खुसलेली आहे. तर त्याच पायावर तुळशीपत्राची खूण असते, परंतु अर्जुनने आता पाहिलेलं नसतं. आणि सायली अगदी पायरीवर पाय टेकवते आणि सायलीच्या पायातील रक्त आहे तर ते पायरीवर अगदी पडत चाललेलं असतं. सायलीला इतक्या वेदना होतात, पण सायली आपला थोडासा सुद्धा विचार करत नाही. आपल्या वेदना आवरते आणि अगदी तसाच पाय टेकवत टेकवत ती मात्र आता देवी आईच्या पायात चढत असते. अर्जुनला मात्र सायलीला होणारा त्रास सहन होत नसतो, पण तरी सुद्धा तो सायलीच्या अगदी मागेच असतो. तिची काळजी घेत सायलीला पाय टेकवणं सुद्धा आता मुश्किल होते. इतक्या वेदना तिला होतात, पण तरी सुद्धा ती आपल्या वेदना सर्व सहन करते आणि शेवटी देवी आईच्या मंदिरात येऊन पोहोचते. अर्जुन तिच्या मागेच असतो. तेव्हा आता देवी आईच्या मंदिरात आल्यानंतर सायली आता जोरजोराने घंटा वाजवते आणि अगदी मनापासून देवी आईला हात जोडून आता मधुभाऊंसाठी प्रार्थना करते. आता मधुभाऊंबरोबर जे काही घालवलेले प्रत्येक क्षण आहे, तर ते क्षण तिला आठवतात. तो भूतकाळ तिला आठवतो. लहानपणीचं सगळं काही मधुभाऊंनी तिची किती काळजी घेतली. एका मुलीप्रमाणे तिला आता मुलीचं प्रेम दिलं. आणि तेव्हा आता जेव्हा सायली मधुभाऊंना भेटलेली असते, तर मधुभाऊ आता सायलीला म्हणलेले असतात की असं नाही की देवी आई तुझ्यासाठी नाही, तर अगदी तू माझ्यासाठी देवी आई सारखी धावून आलेली आहे. आणि सायली आता हात जोडून देवी आईच या प्रदक्षिणा घालत असते
आणि आता लहानपणी आश्रमात जे काही घडलेले आहे ते प्रत्येक क्षण आता मधू जेव्हा आता सायलीला अगदी महाआरतीचा देवी आईच्या महाआरतीचा मान मिळालेला असतो तर मधू भाऊंना खूपच आनंद झालेला असतो. आता मात्र मधू अगदी आनंदाने उड्या मारत सगळ्यांना तेच सांगत असो की सायलीला अगदी महाआरतीचा मान मिळालेला आहे. तर तेव्हा सायलीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. आता ही सगळं काही प्रदक्षिणा घालत असताना सायलीला आठवत असते तेव्हा मधू भाऊंसाठी सायली पुन्हा आता देवी आईला हात जोडते, प्रार्थना करते आणि पुन्हा दुसरी प्रदक्षिणा घालायला घेते. इकडे आता मधू भाऊजवळ ट्रीटमेंट सुरू असते. डॉक्टरांचे उपचार हे चालू असतात. डॉक्टर आता मधू भाऊजवळच असतात. अर्जुन सारखं आपल्या सायलीकडे पाहत असतो. तिच्या मागे मागेच तो असतो. त्याला सुद्धा खूप वाईट वाटतं, सायलीची काळजी वाटते. त्यानंतर आता सायली प्रदक्षिणा पूर्ण करत असताना सायलीला पुन्हा आता जेव्हा अर्जुनने दिवाळीच्या सणाला मधू भाऊंना जेलमधून त्यांची सुटका करून घरी आणलेलं असतं त्यावेळेस सायलीला जो काही आनंद झालेला असतो आणि मधू भाऊंना जे घट्ट मिठी मारलेली असते ते क्षण मात्र आता सायलीच्या डोळ्यासमोर येतात. सायली जसे प्रदक्षिणा घालत असते तसतसे मधू भाऊंच्या आठवणी तिला येतात आणि देवी आईला मधू भाऊंसाठी प्रार्थना करते. तसतसे आता इकडे मधू भाऊंच्या तब्येतीत थोडी सुधारणा होत असते आणि तेव्हा आता सायली प्रदक्षिणा घालत असते. अर्जुन तिच्या मागे पुढे करत असतो आणि एकटक तो सायलीकडे पाहत असतो. त्यानंतर मात्र आता इकडे डॉक्टर हे मधू भाऊंचे ट्रीटमेंट झाल्यानंतर बाहेर येतात. चैतन्य घाईने त्यांना विचारतो की डॉक्टर काय ट्रीटमेंट आहे, म्हणजे तब्येत कशी आहे. त्यांची डॉक्टर सांगतात की पेशंट मात्र जे काही ट्रीटमेंट आहे तर तिला रिस्पॉन्स देतात, परंतु आता मात्र काही सांगू शकत नाही असे बोलून आता डॉक्टर कॅबिनमध्ये निघून जातात. तेव्हा आता प्रताप आणि चैतन्य यांच्या जीवात जीव येतो. त्यांची आता एकमेकांची चौकशी सुरू असते. त्यानंतर मात्र आता इकडे ही प्रिया अजून तेथेच बसलेली असते. प्रिया विचार करते की आता हे सगळे सुभेदार आता हे मिस्टर लोखंडे आहे ना मिसेस लोखंडे, आणि मिस्टर लोखंडे यांच्या विरोधात गेलेले आहे. तर सायली मात्र आता आणखीनच खोलवर जाते आणि त्यांची चौकशी करत आहे. आता मात्र हे व्हायला नकोय अगोदरच मात्र आता हे आईबाप आहेत ना माझे, ते सायलीचे आई बाबा सगळेजण मानतात, परंतु ते माझे आई बाबा आहेत हे मात्र घराच्या बाहेर लवकरात लवकर जायला हवेत. तेव्हा आता प्रिया लगेच कल्पना, पूर्णाई आणि अस्मिता तेथे हॉलमध्ये बसलेले असतात आणि त्यांच्या जवळ येते आणि त्यांच्या जवळ येऊन म्हणते की म्हणजे मला माहिती आहे की माझ्या घराच्या म्हणजे घरात या माझ्या मतांना आणि बोलण्याला मात्र काही किंमत नाही. तर आणि हे बघा पूर्णा आजी, आपल्या जे काही घराला ही लोखंडे नावाची वाळवी लागलेली आहे ती आता मला नाही बघवत आणि तुम्हाला सुद्धा सगळं यांना आता नीट व्यवस्थित कळायला लागलेलं आहे. तर ही कास्ट डरची माणसं आहेत. तर माझ्याकडून फक्त एकच चूक झाली तरी सुद्धा मला किती शिक्षा होती. आणि ते सायलीचे बाबा, ते सायलीचे बाबा मात्र आता फक्त दारू पितात, सिगरेट पितात आणि पॉकेट सुद्धा मारतात. तरी सुद्धा तिची आई मात्र किती नाटक करते. तिचा पाय फ्रॅक्चर झाला आणि तुमच्याकडून पैसे उकाळते तरी सुद्धा तुम्ही सुभेदार त्यांना घरात ठेवतात. आणि मला हे सुद्धा माहिती आहे की तुमच्या सुभेदारांचा माझ्यावर कितीही विश्वास नसला तरी सुद्धा सायलीचा जो हार आहे तर तो तिने चोरला होता. तर आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही का गप्प बसतात. आणि आता आज तर काय झालंय यांच्या या अगदी वागणुकीमुळे अर्जुनचं अगदी नाक कापलं गेलं. तरी सुद्धा तुम्ही गप्प आहात. हे सर्व सहन तुम्ही का करतात तेच मला नाही कळत. त्यांना तुम्हाला घराच्या बाहेर काढावंसं नाही वाटत का. म्हणून प्रिया आता मुद्दाम कांगावा करते जेणेकरून आताही लोक घराच्या बाहेर जातील आणि आपलं टेन्शन मुक्त होईल. यासाठी ती आता हे सर्व नाटक तिने केलेलं असतं. तेव्हा मात्र आता प्रियाच्या शब्दाला कोणीही व्हॅल्यू देत नाही. तर पूर्णाई म्हणते की कल्पना, अग मी माझ्या रूममध्ये आहे, येते.
मी तर अस्मिता म्हणते की चल आजी मी सुद्धा तुझ्या सोबत येते तर. तेव्हा आता ते दोघे आतमध्ये निघून जातात तर कल्पना सुद्धा उठते आणि आत जायला निघते. प्रिया आता कल्पनाला म्हणते की आई प्लीज माझं ऐकून घ्या. कल्पना एकही शब्द आता प्रियाचा ऐकून घेत नाही आणि रूममध्ये निघून जाते. आता प्रियाचा तर खूपच पोपट बनतो. तेव्हा प्रिया खूपच चिडते आणि मी काही अगदी खोट बोलतेस का? मी तुम्हाला इतकं जीव तोडून सांगते, कोणालाच माझं ऐकावंसं का वाटत नसेल? प्रिया आता खूपच चिडलेली असते. तिला खूप टेन्शन येते. त्यानंतर आता इकडे सायली प्रदक्षिणा घालू घालू पूर्णपणे थकलेली असते आणि एकतर पायात ती घुसलेली काच आहे आणि त्या जखमेचा तिला आणखीनच त्रास होत असतो. तरी सुद्धा आता ती प्रदक्षिणा घालायचीही बंद करत नसते. आपल्या जीवाची पर्वा न करता मधुभाऊंसाठी ती आता देवी आईच्या ह्या प्रदक्षिणा पूर्ण करत असते. आता अर्जुन हा सायलीचा हात धरायला येतो, पण सायली ही अर्जुनचा हात सोडते नाही. असं म्हणते, अर्जुनला सायलीला होणारा त्रास सहन होत नसतो. तो सायलीच्या जीवासाठी अगदी धडपड करत असतो. तेव्हा आता सायलीच्या प्रदक्षिणा पूर्ण होतात आणि इकडे मात्र डॉक्टरांचे चेहरे खुलतात. डॉक्टर आता हसून मात्र आता पेशंटची ट्रीटमेंट करत असतात, कारण काहीतरी असं दिलासा देण्यासारखं घडलेलं असतं. तेव्हा आता इकडे सायलीच्या प्रदक्षिणा पूर्ण होतात आणि अर्जुन सायलीकडे पाहत असतो. देवी आईला नमस्कार करते. सायली पुन्हा प्रदक्षिणा घालायला घेते आणि आता सायलीच्या पायावर जे तुळशीपत्राची खूण आहे, अर्जुनच नकळत आता त्या तुळशीपत्राच्या खूणकडे लक्ष द्यायला लागत असते, कारण तो तिच्या पायाकडे पाहत असतो. देवी आईचा पुन्हा आणखीन एक चमत्कार होणार असतो, कारण अर्जुनला आता आहे तुळशीपत्र आहे तर ते दिसणार असते, कारण सायलीचा पाय वर खाली होत असतो. तिला जी जखम आहे तर त्या जखमेमुळे मात्र आज या तुळशीपत्राचा उलगडा होणार असतो. तर सायली प्रदक्षिणा घालत असताना अर्जुन बारीक लक्ष देऊन तिच्यावर असतो आणि जेव्हा आता सायली समोर येते तिला चक्कर येत असतात. सायली पूर्णपणे घामाघूम झालेली असते आणि अर्जुनला मात्र तिचा त्रास सहन होत नाही. तो सुद्धा व्याकुळतेने आपल्या सायलीकडे पाहत असते. सायली देवी आईला हात जोडते. आता सायलीमध्ये अगदी थोडीशी सुद्धा ताकद राहिलेली नसते, पूर्णपणे घामाघूम झालेली असते. अर्जुन सुद्धा आता तिच्यासोबत उभा राहून देवीला हात जोडतो. सायलीचे डोळे पूर्णपणे झाकत असतात, पण तरी सुद्धा सायली काही देवी आईची तपचर्या सोडत नाही. शेवटी आता हातामध्ये आरतीचं ताट घेते आणि आरती ही देवीला ओवाळत असते. सगळेजण आता टाळ्या वाजवतात. मात्र मधुभाऊंच्या तब्येतीत थोडीशी सुधारणा होत असते, कारण डॉक्टरांच्या चेहऱ्यावरून असे दिसत असते. आता आरती होत असतानाच अर्जुनच्या मोबाईलवर एक कॉल येतो आणि अर्जुनला आता मात्र बाजू बोलण्यासाठी बाजूला जातो. तो कॉल घेतो तर चैतन्याचा कॉल असतो. आता अर्जुन हॅलो म्हणतो तर चैतन्य म्हणतो की अरे खरंच एक गुड न्यूज आहे. डॉक्टर म्हणाले की मधुभाऊ ही स्टेबल झालेले आहे. त्यांच्या या जीवावर असणारा धोका टळलेला आहे. तर तेव्हा आता हे ऐकून अर्जुनला फारच आनंद होतो. अर्जुनला असो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.